नमस्कार मंडळी, हे आहे आमचं उलवते गाव आणि हे आहे आमची चव्हाणवाडी। आज आहे आमचा त्रैवार्षिक गोंधळ। त्रैवार्षिक गोंधळ म्हणजे दर 3 वर्षांनी आमचा गोंधळ येतो। आमची चव्हाण भावकी खूप मोठी आहे, त्यामुळे चव्हाण भावकीतील लोक सर्वच आजच्या दिवशी सर्वच गावी येतात। याच गोंधळाच्या दिवशी सर्व आमची चव्हाण भावकी एकत्र येते, एकत्र भेटते, सर्वच मजा करतात, एन्जॉय करतात। इथून आमची चव्हाणवाडी सुरू होते। हे सर्व आमच्या भावकीतील चव्हाणवाडीतील आमचे नातेवाईक सर्व आमची लोकांचीच घरं आहेत। हे आहे आमच्या चव्हाणवाडीतील गणेश मंदिर आणि ही आमच्या सर्व भावकीतील चव्हाण परिवारातील घरं। आत्ता आम्ही चाललो आहे खाली मोठ्या घरात। मोठं घर म्हणजे आमच्या चव्हाण भावकीतील सर्व जे कार्यक्रम असतात, गणपती वगैरे सर्व चव्हाण भावकीतील काय जे कार्यक्रम ते तिथेच आमच्या त्या घरामध्ये होतात, जे त्याला मोठं घर असं म्हणतात। हे आहे आमचं मोठं घर। सर्व तरुण मंडळी सजावट मंडपामध्ये सजावट करत आहेत। आमचे सदाशिव भाऊ तरुण मंडळाला सजावटीबद्दल डायरेक्शन करत आहेत। हे आहे आमचं मोठं घर। सगळ्यात जुनं घर वाडीमध्ये हेच आहे। खूप वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांनी बांधलेलं हे घर आहे। मातीच्या भिंती, लाकडाचं फर्निचर सर्व मातीचंच आहे, लाकडी बांधकाम, कौलारू घर असं आहे। हे आमचे शेखरप्पा। हे आहे आमचं छोटंसं देवारा। याच देवारात आमचे कुलदैवत असतात। कुलदैवतांची पूजा चाललेली आहे। सुभाषच्यांना, प्रकाशांना आणि रमेश काका देवाची पूजा करत आहेत। आज आमच्या चव्हाण भावकीचा गोंधळ आहे। हा गोंधळ त्रैवार्षिक असतो। या दिवशी सर्व चव्हाण भावकी एकत्र जमा होते, सर्व आनंदाने एकमेकांना भेटतात, गोंधळाचा आनंद घेतात। चव्हाण भावकीचा गोंधळ हा दर 3 वर्षांनी येतो। याला पांजीचा गोंधळ म्हणतात। या दिवशी संपूर्ण गावात बोलवणं केलं जातं। कुलदेवतांची पूजा करून संध्याकाळी 5 वाजता देव अंगणात आणले जातात। सर्वजण देवाची पूजा करतात। त्यानंतर सर्व भावकी दिवटी घेऊन देवाचा जागर करतात, दिवटी घेऊन नाचतात। दुपारी आणि रात्री जागर झाल्याच्या नंतर 2 टाईम जेवण असतं। शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही टाईप जेवण असतं। त्याच्यानंतर रात्री आम्ही दरवर्षी वेगवेगळे काही ना काही कार्यक्रम ठेवत असतो। यावर्षी आम्ही लहान मुलांचा भजनाचा कार्यक्रम आणि मराठी चित्रपट छावा गावातील लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचा हा चव्हाण भावकीचा गोंधळ पूर्वजांपासून पिढ्यानपिढ्या तसंच चालत आलेला आहे आणि पुढे तसंच कायम चालत राहील। बाकी गोंधळाचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्हिडिओमध्ये पहा। मी दाखवण्याचा पुढे प्रयत्न करतो। आज 3 वर्षांनी येणारा पाणीचा गोंधळ, त्यावर आता नारळ मानवलेला आहे बाप्पा। आज सगळे तुझे भक्तिमान सगळे भावकी चव्हाण परिवारात तुझा हातून तुझ्या नशीब उभा आहे। आज नोकरी धंद्या कामानिमित्त सगळे बाहेरगावी ठिकठिकाणी राहत, मुंबई, पुणे, राजा, महाडा अशा ठिकाणी विखुरले आहेत आणि त्यांच्या पाठीशी राजटा मुलं बाळाचं शैक्षणिक विभागात सगळे शिकत आहेत आणि सर्व तसेच आता जातात। जशी आज तुझं उन्नती केलीस भावकीची, तशीच ह्याच्या पुढे उन्नती करत राहा माझ्या बाप्पा। आणि काही चूक असल्यास माफी कर, क्षमा कर आणि आज तुला नाळ देते पाणीच्या निमित्ताने तो मान्य करू दे बाप्पा। हरिभावाच्या नावानं, हरिभावाच्या नावानं। लंबोदर शकून दोन्ही घ्या, वृद्धी सिद्धी दोन्ही देवतांची घ्या पूजा। पुन्हा पंचामृत घ्या, त्या कपातला पंचामृत घ्या, थोडस घ्या। कामधेनु समद्भूतम देवर्षे पितृतम पयोदधामी देवेश स्नानायम प्रतिक्रियताम। कट हो त्यांचा पण घे असंच पळी नाही फुलाने चंपा। पंचामृत स्नानम समर्पयामि जले स्नाम्य ऋषी।
महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्य नमः कुलदेवताभ्य नमः ग्रामदेवताभ्य नमः स्थानदेवताभ्य नमः वास्तुदेवताभ्य नमः आदित्यादि नवग्रहदेवताभ्य नमः एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः सर्वभ्यो देवभ्यो नमः सर्वभ्यो जंगमाय नमः सुमुखस्कैकंदश कपिल गजकर्णका लंबोदर चक्रो विघ्ननाशो धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः श्रीमद्भगवतो महापुरुष श्वेत बारह कल्पे कलियुगे प्रथम चरणे भरतवर्ष भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्ये दिशो गोदावर्या दक्षिण
तेल सगळ्यांनी सोडायचं सांगा सगळे 800 वरती
लक्षात घ्या, तसा तुमचा नवरा नाहीये. म्हणून मी देवाची कथा गातोय, तुमची कुणाची नाही. एखादं असलं आपत असू द्या, भावकीने सांभाळून घ्या. म्हणून हो चंद्रपुराला माणसा बिचारी देवाची कथा गाते, प्रेम कथा. लक्ष असू द्या. त्या बाजूच्या घराला हो चंद्रपुराला, त्या बाजूच्या घराला पाहून गोड गालात हसवलं. अहो पाहून गोड गालात हसवलं. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवलं. माझ्या मल्हारी शिवाजी महाराज आहेत भारताची शान. विठ्ठलरावांचे नाव घेते ठेवून परिवाराचा मान. कुलस्वामिनीच्या गोंधळाच्या दिवशी कुलस्वामिनीला नमस्कार करते वाकून. सदानंदरावांचं नाव घेते सर्वांचा मंत्र. गोंधळाच्या दिवशी देवीला नमस्कार करते वाकून. स्वप्नीलरावांचं नाव घेते सर्वांचा मंत्र. त्या कुलस्वामीला करतो मी वंदन. गोंधळाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले माझे सगळे सोयरे पाहुणे यांचे मानतो मी आभार. रंजिताचे नाव घेतो. कुलस्वामीच्या कृपेने हो सगळ्यांचा सुखी संसार. तळीघर 500 रुपये. श्री राजेश पांडुरंग जाधव राजेंद्र पांडुरंग जाधव गिरमोरे तालुका दापोली 1002 रुपये. या देणगीदारांच्या गव्हाण परिवाराच्या वतीने खूप खूप आभार. जवाब दे
पिक्चरचा सेटअप सजेशन दिलं सांगितलं काहीतरी अरे हा काय करतो हम दक्कन पर कब्जा नहीं कर पाए आखिरकार आज जहांपना का इकलौता अधूरा ख्वाब मुकम्मल हुआ कान तरस गए पर आज भी कोई अच्छी खबर नसीब नहीं हुई।